असे स्क्यूब झाले आहेत. बस घ्यायचं, सॉसमध्ये डिप करायचं आणि हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय वर्ल्ड माय लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंडे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7:30 आणि काल ना संडे होता. सो मी इडल्या बनवल्या होत्या आणि चुकून माझ्याकडून इडल्या इतक्या जास्त झाल्या की आज सुद्धा ह्या इडल्या एवढ्या अशा शिल्लक राहिलेल्या आहेत. सो आता ह्या इडल्या मी टाकून नाही देणार, तर याचा ना मस्त असाच नाश्ता बनवणार आहे. तर आता ह्या अशाच खायला तर तितक्याशा चांगल्या लागणार नाहीत, म्हणूनच याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट देऊन ना 2 वेगवेगळ्या प्रकारे याचा आपण नाश्ता बनवणार आहोत. तर तो कसा आणि काय असणार आहे थोडासा ट्विस्ट हे चला बघूया. सो चला लेट्स गो. तर कालच्या शिल्लक राहिलेल्या म्हणजेच शिळ्या इडल्यांपासून आज आपण 2 भन्नाट अशा डिश बनवणार आहोत. आणि ह्या डिश जर तुम्ही एकदा करून खाल्लात ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा खाव्याशा वाटतील आणि त्यासाठी तुम्ही इडल्या मुद्दाम शिळ्या कराल. सो इथे आपण पहिला प्रकार बघतोय. तर पहिल्या प्रकारासाठी इथे मी अर्ध्या इडल्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा छान लांबट आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजेच उभे स्लाइस करून घेतलेले आहेत. आता हे स्लाइस तुमच्या सोयीनुसार तुम्ही जाड किंवा पातळ तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता, पण शक्यतो याच साईजमध्ये हे काप करून घ्या, जेणेकरून आपण जेव्हा हे काप फ्राय करण्यासाठी तेलामध्ये टाकू तेव्हा ते तुटणार नाहीत, अगदी व्यवस्थित असे राहतील. तर इथे सगळे कापं करून आपली झालेली आहेत. आता इथे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवूयात. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतरच हे काप याच्यामध्ये टाकायचे आहेत. सो इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. सो आता हे कापं याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता इथे कापं टाकत असताना तुम्हाला जितकी हवी तेवढी कापं याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, कारण ही कापं अजिबात चिकटत नाहीत आणि व्यवस्थित सुटी सुटी होतात. आता ही कापं तोपर्यंत आपल्याला फ्राय करायची आहेत जोपर्यंत ह्याला छान असा लालसर रंग येत नाही. आणि याला खूप छान रंग येतो, असं वाटतं की त्याच्यावरती कोटिंगच केलेलं आहे, इतका छान रंग येतो. सो याला एक 5 ते 10 मिनिटं लागतात आणि 10 मिनिटामध्ये आपली जी कापं आहे ती अशी बनून तयार होतात. तर एकदम मस्त असा लालसर रंग आलेला आहे. तर आता ही कापं काढून घेऊयात. आता ही कापं काढत असताना एखाद्या जाळीवरती काढायची, जेणेकरून याच्यामध्ये जर एक्स्ट्रा काही ऑइल असेल ना तर ते निघून जाईल. एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी ही कापं होतात. आवाज सुद्धा ऐका तुम्ही. तर या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की किती कुरकुरीत झालेली आहे ती कापं. तर हे काप असेच खायला सुद्धा खूप भारी लागतात, पण थोडासा ट्विस्ट देण्यासाठी इथे याच्यावरती थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मस्त असा ह्याला मसाल्याचा फ्लेवर दिलेला आहे. आता ह्याची छान अशी प्लेटिंग करून घेऊयात. तर ही कापं ना इतकी छान कुरकुरीत होतात आणि एक 2 ते 3 दिवस छान असे टिकतात सुद्धा. सो तुम्ही कुठे फिरायला वगैरे जात असाल ना तर तेव्हा सुद्धा ही कापं तुम्ही घेऊन जाऊ शकता सोबत. आता ही कापं तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खा, मेयोनीज सोबत खा किंवा टोमॅटो केचप सोबत खा, किंवा तशी जरी खाल्लात नाही कापं तरी सुद्धा खूप छान आणि भन्नाट अशी लागतात. सो एकदा तरी ही कापं घरी नक्की ट्राय करून बघा. तर पहिला प्रकार तर तुम्हाला आवडलाच असेल, तर चला आता दुसरा प्रकार सुद्धा बघूयात. तर इथे पहिल्या प्रकारामध्ये आपण काय केलं होतं, इडलीचे फक्त उभे स्लाइस करून घेतलेले होते, पण या दुसऱ्या प्रकारामध्ये याचे उभे स्लाइस करून घेऊन पुन्हा आडवे स्लाइस करून घ्यायचे आहेत, म्हणजेच याला स्क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे. जसं आपण पनीरचे वगैरे स्क्यूब करतो ना, अगदी तशा प्रकारे इथे सुद्धा तुम्ही छोटे मोठे तुम्हाला हवे तसे स्क्यूब करून घेऊ शकता. मगाशी ज्या कढईमध्ये जी कापं आपण फ्राय करून घेतली त्याच कढईमध्ये एक मोठा चमचाभर तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा राई म्हणजेच मोहरी टाकून घेतली. मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. थोडासा हिंग टाकून हे सगळं मस्त मिक्स करून घेतलं आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवून याच्यामध्ये थोडेसे आपल्याला सुके मसाले म्हणजेच हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, पण हे मसाले फ्राय करत असताना एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची, कारण हे मसाले आपण तसेच टाकलेले आहेत तेलामध्ये, त्यामुळे ते जळू शकतात. एक अर्धा मिनिटवर मसाले छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये जी आपण कापं करून घेतलेली होती ना ती सगळी टाकून घ्यायची आणि मस्त अशी या तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची. आणि बघू शकता इथे छान मसाल्यांचं कोटिंग या कापांना आलेलं आहे आणि रंग सुद्धा बघा एकदम सुरेख असा आलेला आहे, एकदम मस्त दिसतायत. आता याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाका जर तुम्हाला हवं असेल तर, कारण ऑलरेडी आपल्या इडल्यांमध्ये मीठ आहे त्यामुळे मिठाची आवश्यकता नाही, पण कोणाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता. बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला टाकून पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपला शिळ्या इडलीपासूनचा दुसरा पदार्थ सुद्धा रेडी आहे. सो हा दिसायला जितका
छान दिसतो ना तितकाच टेस्टला सुद्धा भारी लागतो. जर लहान मुलांना इडली खायला आवडत नसेल किंवा इवन मोठ्यांना सुद्धा इडली खायला आवडत नसेल तर तुम्ही असे प्रकार करून खाऊ शकता. इडल्यांचे खूप छान आणि भन्नाट असे लागतात आणि लहान मुलांना तर इनोव्हेटिव्ह काही दिलं ना तर लहान मुलं आवडीने खातात. सो त्यांना हे नक्की आवडेल. त्याचबरोबर आपलं शिळं अन्न वाया सुद्धा जाणार नाही आणि लहान मुलं त्याचसोबत मोठी माणसं सुद्धा आवडीने खातील. आता हा जो पदार्थ आहे हा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खा, मेयोनीज सोबत खा किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. मस्त असे क्यूब झालेले आहेत. सॉस घ्यायचं, सॉसमध्ये डिप करायचं आणि एक नंबर, असं म्हणजे शब्दच नाहीये. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि थोडं जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका गोड आणि नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.